ही साडी आहे 2300ला. त्यानंतर ही सुंदर अशी साडी आहे 2100ला. ही निळी साडी खूप सुंदर अशी साडी आहे, ही 3300 रुपयाला आहे. ही ग्रीन साडी 2350 ची साडी आहे. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आले मी तुळशीबागमध्ये शॉपिंग करण्यासाठी दिवाळीची. तर ही आहे माझी बहीण. आता माझ्या बहिणीची शॉपिंग आम्ही इथे या दुकानातून चालू केली आहे. हा ड्रेस तिला खूप जास्त आवडला होता. पहिल्याच दुकानात पहिलाच ड्रेस दाखवलेला, पण तो 1600 रुपयाला होता आणि ते काहीच कमी करत नव्हते. सो आमचं तिथे बार्गेनिंग वगैरे चालू होतं. त्यानंतर ती आणखीनही ड्रेसेस बघत होती. तर हा एक पण आम्हाला इतका काही खास वाटला नाही, सो ठेवला. त्यानंतर हा आणखीन एक ड्रेस होता जो मला नव्हता आवडला पण ऋतूला खूप आवडला होता. पण मग शेवटी तो पण ड्रेस तिथे आम्ही काही घेतला नाही, कारण की ते काही बार्गेनिंग करतच नव्हतं थोडी पण. सो आम्ही तिथे कॅन्सल केलं आणि त्यानंतर पुढे चालत आलो. मंडईच्या समोरचं जे पार्किंग आहे त्या पार्किंगच्या बाहेरच ना वडापावचं एक दुकान आहे बघा. वडापाव पाणीपुरी असे तिथे आहेत गाड्या, आणि तिथले वडापाव इतकं टेस्टी लागतो आणि पाणीपुरी पण छान होती, पण वडापाव जास्त छान होता. सो तिथे पेट पूजा केली आम्ही आणि त्यानंतर पुढे निघालो. आता इथून आम्ही निघालो आहोत मूळचंद मध्ये. दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिराच्या समोरच एक मूळचंदचं दुकान आहे. तिथं ना ड्रेसेसचं मूळचंद आहे. ते पूर्ण सगळे ड्रेसेस भेटतात. फक्त टॉप जरी घ्यायचा असेल आणि पूर्ण 3 पीस मध्ये जो ड्रेस असतो, अनारकली असो, सगळ्या प्रकारचे ड्रेसेस तिथे भेटतात आणि खूप कमी म्हणजे स्वस्त मध्ये भेटून जातात. हाफ किमतीमध्ये तिथेही आपल्याला ते ड्रेसेस विकतात आणि खूप सुंदर ड्रेसेस असतात. चला मी तुम्हाला आता पुढे दाखवते सगळं. ऋतूने खूप छान छान ड्रेस तिथे घेतलेत. असं थोडंसं तुम्ही आजचं माझं लुक पण पहा. आज मी थोडी कमी दिसते आणि बाकी सगळे मी जास्त शूट घेतलंय. सो हा सगळ्यात पहिला ड्रेस आहे जो ऋतूला थोडासा आवडला होता. 50-50 होतं, पण तो काय घेतला नाही आम्ही. त्यानंतर हा एक ड्रेस होता, तो वाला 800ला होता, हा वाला 1000ला आहे. पूर्ण 3 पीस आहे. हा जो आहे हा 1200ला होता. पैठणी पॅटर्न मध्ये जे कापड असतं त्याच्यामध्ये आणि ह्यातला मला ग्रीन कलर खूप जास्त आवडला होता, परंतु ऋतूकडे अशामध्ये घरी आहे त्याच्यामुळे आम्ही काही घेतला नाही. आणि जे ड्रेसेस ऍक्च्युली घेतलेत त्याचं शूट मी घेऊ शकले नाही. त्यानंतर म्हटलं चला आता आलोच आपण इकडे तर गणपती बाप्पाचं दर्शनही करावं, म्हणून बाहेरनंच मग मुखदर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आम्ही आता लक्ष्मी रोडला आलो आहोत. लक्ष्मी रोडला आम्ही इकडे थोडेसे ड्रेसेस पाहायला आलो होतो आणि हा ड्रेस सांगू तर 2600 रुपयाला आम्हाला त्यांनी सांगितला होता. लक्ष्मी रोडमध्ये नक्कीच प्राईस जास्त असते पण क्वालिटी पण तेवढी चांगली असते, पण आम्हाला प्राईस थोडी म्हणजे आमच्या बजेटनुसार जास्त वाटत होती म्हणून आम्ही तिथे काही घेतलं नाही. त्यानंतर आम्ही तुळशीबागेमध्ये आलो आणि तुळशीबागेमध्ये मग ऋतूसाठी खरेदी करायला चालू केली. तर मग तिथे पण आम्ही बरेचसे दुकानं पाहिले. त्यानंतर आम्ही एक दुकानात आलो जे आहे भक्ती कलेक्शन म्हणून. तर भक्ती कलेक्शनमध्ये ना इथे खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत. ते तुळशीबागेमध्येच आहे आतमध्ये आणि एकदम मिडिल मध्ये आहे, पण खरंच खूप सुंदर दुकान आहे. इथं बार्गेनिंग पण खूप केली मी आणि खूप छान छान ड्रेसेस घेतले इथून. तर हे बघा हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. हा घेतला नाहीये, जे घेतलेत ना आम्ही ऍक्च्युली तेव्हा मी शूट नाही करू शकले, पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ब्लॉग बनवायचा आहे. सो मी त्यांना पटकन म्हटलं की थोडेसे काही ड्रेसेस मला दाखवा. सो मग त्यांनी आम्हाला काही पीसेस दाखवले. तिथे कॉर्ड सेट वगैरे पण होते, बरंच काही होतं आणि बरेचशी बार्गेनिंग ते करतात. त्यानंतर मग आम्ही तुळशीबागेमध्ये बाकीची शॉपिंगसाठी करत होतो आणि त्यानंतर मम्मी पप्पा पण आम्हाला भेटले. मम्मी पप्पा लेट येणार होते, आमची पुढे शॉपिंग करायची म्हणून आम्ही लवकर गेलो होतो. त्यानंतर मम्मी पप्पा आले. मग आता आम्ही परत मूळचंदमध्येच निघाले, पण यावेळेस आम्ही साड्यांच्या मूळचंदमध्ये निघालो कारण की आता मम्मीला आणि मला साड्या घ्यायच्या. मम्मीला आणि मला साड्या घ्यायला ह्या साडीची प्राइस काय आहे? ह्या साडीची प्राइस काय? सो आता आम्ही आलोय मूळचंद मध्ये आणि बघा ही साडी आहे 2300ला. त्यानंतर ही सुंदर अशी साडी आहे 2100ला. 4000ची 2180ला. हा खूप सुंदर कलर असा आहे. ही सुंदर अशी साडी, ह्याची प्राइस आहे 2650 रुपये. ही निळी साडी खूप सुंदर अशी साडी आहे, ही 3300 रुपयाला आहे. ही ग्रीन साडी का हो 2350ची साडी आहे. तर ही सुंदर अशी गुलमोहर पैठणी, ही आहे 2500 रुपयाला. 2500 रुपयाची प्राइस आणि खूप सुंदर अशी साडी आहे. मला आवडली आहे.
ओके गाईज, आता माझी टर्न. ही साडी घेते मी. ही 900 वाली आहे. ही वाली साडी घेतली आहे आणि ही एक साडी घेतली आणि मम्मीच्या ह्या 3 साड्या झाल्या. ही माझी साडी खूप सुंदर आहे. ही फक्त 2250ची आणि 1000ची. चलो, रात्रीचे 8 वाजलेत आणि फायनली आमची सगळ्यांची शॉपिंग डन झाली आहे. सगळे एक एक करून चालेत आता. सो आजचा दिवस तर खूप छान गेला. आता पप्पा मला सोडवायला आले, त्याच्या आधी आम्ही मध्ये हॉल घेतलं खाण्यासाठी. खाऊन पिऊन मग घरी जाणार आहोत. सो ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चलो बाय, टेक केअर.